शहबाज शरीफ सरकार शिमला करार रद्द करणार का? कारण पाकिस्तानी माध्यमांमध्ये सध्या या संदर्भात चर्चा सुरू आहे। पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक झाली आहे। शिमला करार रद्द झाल्यास संघर्ष वाढणार का याकडे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानची धडपड सुरू आहे। 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याच्या तयारीत आता पाकिस्तान आहे। शिमला करारात नेमकं काय आहे पाहूयात। भारत आणि पाकिस्तानात 2 जुलै 1972ला शिमला करार झाला। 1971च्या युद्धानंतर दोनही देशांमध्ये शिमला करार करण्यात आला। दोनही देशात शांततापूर्ण आणि सामान्य संबंध ठेवण्याचा हेतू या करारामागे होता। सैन्य माघारी आणि युद्ध कैद्यांना सोडवण्यासाठी शिमला करार करण्यात आला। खरं तर त्याशिवाय वादग्रस्त मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा शोधणं, शांततामय सहअस्तित्व, एकमेकांच्या सार्वभौमतेचा आदर करणं, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणं, संघर्षवादाची स्थिती संपवणं, मैत्रीपूर्ण संबंध वाढवणं, प्रादेशिक शांतता निर्माण करणं, ताबा रेषेचा दोनही देशांनी खरं तर आदर करावा, उल्लंघन करू नये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत हेमंत महाजन जोडले गेलेले आहेत। हेमंतजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। हा जो शिमला करार आहे तो आता पाकिस्तान रद्द करणार का ही चर्चा सुरू झाली आहे, कारण आता पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सध्या या विषयावर चर्चा सुरू आहे। त्याच्यामुळे शहबाज शरीफ हा करार रद्द करणार आहे का, आणि हा जर करार रद्द झाला तर त्याचा काय परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे? असा हे सगळे जे करार झाले होते एका कालखंडात झालेले होते आणि शिमला कराराचा सर्वात मोठा जो उद्देश होता तो होता की भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ते डायरेक्टली बायलॅटरली म्हणजे एकमेकांशी चर्चा करून ते सोडवले जातील, युद्ध न करता शांततेच्या मार्गाने। म्हणजे हे इश्यूज ज्या दोन्ही देशांमधले आहे ते युनायटेड नेशन्स मध्ये किंवा इतर राष्ट्रांकडे कुठेही घेऊन गेले जाणार नाहीत। आणि याच्याशिवाय दुसरं असं ठरलं होतं की शिमला करार मध्ये नंतर जी LOC होती, लाईन ऑफ कंट्रोल, ही इंटरनॅशनल बॉर्डर मध्ये कन्वर्ट होईल आणि कायमची ती बॉर्डर असेल अशा प्रकारे सुद्धा होणार होतं, परंतु ते पुढे काही झालं नाही वेगवेगळ्या कारणामुळे। तर शिमला करार जो आहे तो याच्या आधीचे करार झाले होते 47-48 साली, पंडित नेहरू, लियाकत अली खराब, त्याच्यानंतर ताश्कंदला लाल बहादूर शास्त्री, अयूब खान करार, हे सगळ्या करारांना सुपरसीड करतो आणि शिमला करार हा शेवटचा करार आहे ज्याच्यावरती सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध हे बघितले जातात। आता जर त्यांनी तो रद्द केला याच्यामध्ये काही पाकिस्तानशी आपले काही फारसे संबंध नाहीच आहेत आणि जे आपण त्याचा बदलाव घेणार आहोत तर त्याच्यामध्ये म्हणजे काही आर्थिक नुकसान किंवा सामरिक नुकसान किंवा असं काही नुकसान काहीच होत नाहीये। ते केवळ एक काहीतरी डिप्लोमॅटिक पाऊल उचलायचं म्हणून ते घेतील असं करतील ना, त्यांना ते करून काही फायदा होणार आहे। त्याच्यामुळे हा त्यांनी शिमला करार रद्द का करावा, काहीतरी भारताला तोंड देण्याकरता आपण काहीतरी करतो आहे की पाकिस्तानच्या जनतेला दाखवण्याकरता, परंतु रद्द करून पाकिस्तानला काही फारसा फायदा नाहीये आणि भारताला सुद्धा काही फारसं नुकसानही होणार नाही। बरोबर। मात्र पाकिस्तानच्या वतीने आता जर आपण पाहिलं तर युद्ध सराव वगैरे सुरू झालेला आहे, ते कुठेतरी धडपड दिसते पाकिस्तानची भारताला उत्तर देण्यासाठी, कारण जो काही निर्णय काल परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेला आहे, कारण प्राथमिक निर्णय जे भारताकडून घेता येतील ते घेतले जात आहेत, कारण लष्करी कारवाई किंवा लष्करी उत्तर देण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो। मात्र जे निर्णय काल परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आले त्याच्यानंतर आता पाकिस्तान पण काहीतरी धडपड करताना दिसते। हेमंत सर, या संदर्भात काय सांगाल? पाकिस्तान तर धडपड करेलच, त्यांना आता कळत नाहीये की भारताचा हल्ला जो आहे तो कुठून होईल, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक होईल की हवाई दलाचा हल्ला होईल की नौदलाच्या मदतीने हल्ला केला जाईल की युद्ध म्हणजे पाकिस्तानचं LOC वरती असलेलं कुठलं पिकेट किंवा कुठले कंपनी हेडक्वार्टर्स त्यांच्यावरती हल्ला होईल, क्षेपणास्त्रांचा हल्ला होईल की तोफांचा हल्ला होईल की पारंपरिक युद्ध सुरू केलं जाईल जसं 47-48 साली झालं होतं। म्हणजे अनेक करायला अनेक गोष्टी आहेत आणि आपण आता पाकिस्तानचा युद्ध जोर वाढवतो आहे, त्याच्यामुळे आता पाकिस्तान नक्कीच घाबरलेला आहे आणि ज्या वेळेला अशी पाकिस्तान घाबरतो तर त्यावेळेला त्यांचं म्हणजे ज्याला म्हणतात आर्थिक स्थैर्य हे बिघडतं
आणि त्याला काय म्हणायचं की जसं आजची बातमी बघितली हो. तर कराची स्टॉक एक्सचेंज जे आहे ते जवळजवळ 2500 पॉईंट खाली गेलेलं आहे आणि आपलं स्टॉक एक्सचेंज जे उलट वाढतं आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानवरती दबाव टाकण्याचे वेगवेगळे आपण उपाययोजना करतो आहे. चांगली गोष्ट आहे, पाकिस्तानवरती दबाव पडतो आहे आणि नेमकं आपण हल्ला कधी कुठे आणि केव्हा करणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच आणि तसं पंतप्रधानांनी म्हटलं की आम्ही एवढी त्यांना मोठी शिक्षा देऊ की ते पुन्हा त्यांनी विसरणार नाही. तर मोठी कारवाई होणार याच्यात काही शंका नाही. वेळ आणि टाइम आणि जागा हे आपण चूज करू जेव्हा आपल्याला सोयीस्कर असते त्यावेळेस. निश्चित. खूप खूप धन्यवाद हेमंत महाजनजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.